मॉर्निंग सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आत्ता आमच्या नळाला पाणी आलेलं आहे. कॉर्पोरेशनचं पाणी आहे. तुळशीला पाणी टाकून घेतलं. त्यानंतर आज मी बनवणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक. त्यासाठी मी 1.25 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. त्यानंतर स्वच्छ ती 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली. आणि मला देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता म्हणून मी जुनं मीठ नाही घेतलं. ते कसं चिकन मटनला आपण यूज करतो, त्याच्यामुळे नवीन मिठाचा पुडा फोडला. त्यानंतर मी मीठ टाकून घेतले. आणि कुकर लावून घेतला. तांदूळ सुद्धा मी धुवून घेतले आणि भाताचा पण कुकर लावला. पुरणपोळीसाठी मी हळद घेतली 2 चिमूट. मीठ घेते. हे मी नवीन मिठाचा पुडा फोडलेला आहे. हे मी 250 ग्रॅमचं आहे. 4 घेतले मी. आता व्यवस्थित पीठ मळून घेते. मस्तपैकी पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला तेल लावून घेऊया. तेल लावण्यासाठी आता मी तेल फोडत आहे. पोळ्यांसाठी कसं चांगलं तेल पाहिजे, यूज केलेलं नको, कारण मी देवाला पण नैवेद्य दाखवणार आहे. आपण कसं चिकन वगैरे बनवतो, मग ते यूज केलेलं तेल चांगलं नाही वाटत. नवीन तेल पिशवी मी फोडलेली आहे. तर ह्याचंच तेल मी लावून घेते पिठाला. त्यानंतर आपण पाहूया आपली डाळ शिजली का. डाळ मस्त शिजलेली आहे आपली. आमटीसाठी मी काढून घेते थोडी डाळ. आमच्या घरात सगळ्यांना पोळी आमटी खूप आवडते, म्हणून आज मी स्पेशल हा व्हिडिओ बनवत आहे. पावडर घेत आहे पुरण करण्यासाठी. मी 2 वाटी डाळ घेतली होती, त्याच्यासाठी मी 1.5 वाटी गूळ पावडर घेत आहे. ही खूप छान गूळ पावडर असते, नेहमी वापरते मी. हे टाकून घेते याच्यात. आपण डायरेक्ट हे मिक्सरला पण वाटून करू शकतो. मी तुम्हाला दाखवते आता मिक्सरला वाटून कसं करायचं ते. पाहू शकता किती छान बारीक झालेलं आहे. तर आपल्याला बारीक करायची पण गरज नाही. पुरण यंत्रामध्ये खूप सोपं जातं हे. आता मी गॅस ऑन करते. व्यवस्थित सगळं काढून घेते. माझ्या मोठ्या मुलीने देवाची पूजा करून घेतली.
इथे आता पुरण मी बारीक गॅसवर ठेवलेला आहे. तर थोडा वेळ आहे तोपर्यंत मी ज्यूस बनवून घेते केवीचा. ह्याचे व्यवस्थित तुकडे करून घेतले मी. ह्याच्यात मी 1 ते 1.5 चमचा साखर टाकून घेते. यात तुम्ही लिंबू पण पिळू शकता. पाहू शकता किती छान ज्यूस तयार आहे. मी जरा पातळच केलंय. पाणी मी जास्त टाकले, तुम्ही कमी पण टाकू शकता. ज्यूस नक्की बनवून बघा तुम्ही. खूप छान ज्यूस आहे. तुमच्या मुलांना सुद्धा आवडेल हा ज्यूस. माझ्या दोन्ही पण मुलींनी पिला आणि याचे खूप सारे बेनिफिट आहे. नक्की बनवून बघा. मला तर खूप आवडला, तर मी नेहमी बनवणार हा ज्यूस. पाहू शकता तुम्ही परीची पोळी पण तयार झाली. अरे वाज, अजून पुरणच मी हे करते. परी लागली पोळ्या लाटायला. आता परी चांगली पोळी बनवा. मस्त पोळी बनव मला खायला. अरे पोळी तुटली तुझी परी. चांगली लाट ना. छान लाटा, मला खायला द्या. आता काय पोरगी खाता खाली आली, टेन्शन नाही आता स्वयंपाकाचं. मिल्की मिस्टीची चीज आहे, मी ब्रेडला टाकून घेते. ब्रेकफास्टसाठी मी चीज सँडविच केले होते सर्वांना. झाल्या का पोळ्या तुझ्या? आता काय करणार त्या पोळ्यांचं? आता मी टाकते. मिओनीज? अरे बापरे, मिओनीज पण टाकतात पोळ्यांमध्ये? टाकलं मी. ही तुझी रेसिपी का? अशीच नवीन काढली का रेसिपी? झालं माझी रेसिपी. त्याला हे नाही करणार? काय? तव्यावर नाही टाकणार? भाजून नाही घेणार? नाही. असं कच्चं खाल्लं आमचे पोट दुखतील. पहिला मी गॅस ऑन करते. छान आहे गॅस तुझा. मी घेतला होता ना तुला गॅस हा? कुठून? मला तर नाही आठवत आता. आपण उरसातून घेतला होता बाबुलीच्या. झाली. खायला तयार आहे? आता मी तुला कुकिंग करायला लय आवडतं माझ्यासारखं? मग तर चालेल ते करणार कुकिंग. आणि होमवर्क अभ्यास पण करणार. झाली. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी सांगा मला कमेंटमध्ये. देवाची पूजा करून झालेली आहे. अर्धा पळी तेल टाकलं वाटण्यासाठी. कांदा, डाळ, लसूण, खोबरे आणि अद्रक हे चांगलं मी आता भाजून घेते. याच्यात ब्राऊन होईपर्यंत. हे आमटीसाठी वाटण आहे. एकीकडे मी कोथिंबीर पण निवडून ठेवलेली आहे वाटण्यासाठी. आता मी व्यवस्थित हे भाजून घेते. वाटण्यासाठी कांदा वगैरे सगळं परतून झालेलं आहे. आता हे थंड झाल्यावर मी मिक्सरला बारीक करून घेते. मग आमटीची तयारी करते.
कुरड्या काढत आहे. तू खाशील परी? हा. तू सिया मला तळायला. तिघींच्या 3 काढते. त्याच्या खाली हे दुसऱ्या ठिकाणी बनवलेले आहे. ह्या आत्याने दिलेले आहे. हे एक घेऊया आणि बाकीच्या ह्या 2 घेऊया. 2 वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या आहेत. हे तांदळाचे पापड घेते मी तळण्यासाठी. आपण पापड तळून घेऊया तांदळाचा. कांद्याची भजी, खेकडे भजी. हे कांदे मी कट करून घेतलं एक मीडियम साईजचा. त्याच्या अशा पाकळ्या करून घेतलेल्या आहे. हे घेतलंय मी बेसन पीठ, हळद, लाल तिखट, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यात थोडं थोडं करून टाकणार आहे. ह्याला पाणी खूप सुटतं कांद्याला, त्याच्यामुळे हे जास्त याच्यात पाणी नाही टाकणार मी. ह्याच्यात मी एक अर्धा चमचाभर पाणी टाकते. ह्या पद्धतीने 1 ते 1.5 चमचाच मला पाणी लागलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि भजी सोडून घ्यायचे. कढई पण गरम आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. किती छान भजी झालेले आहेत. काढून घेते. एकदम क्रिस्पी भजी झालेले आहे. आता आपण आमटी करून घेऊया. तर हे मी गरम तेलच घेते. 2 ते 3 चमचे भजी तळलेलं गरम तेल घेते. आमटी शिळी झाली ना सकाळी खूप छान लागते. कोणाला शिळी आमटी खूप आवडते, नक्की सांगा. आता मी लसूण घेतलेला आहे ठेचून, तर मी याच्यात टाकून घेते. व्यवस्थित फ्राय करून घेते. जिरे घेते. मोहरी टाकली. हे जिरे, हळद टाकली. माझ्याकडे कढीपत्ता नाही त्याच्यामुळे मी कढीपत्ता नाही टाकला. तुमच्याकडे असेल तर टाकाच, त्याने खूप छान चव येते. लाल तिखट टाकलं. कांदा लसूण मसाला आहे, तिखट आहे हे टाकला. 2 चमचे. हा गरम मसाला टाकला 1 चमचा. मीठ टाकले 2 चमचे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आता हे वाटण टाकून घेते. पाहू शकता किती छान वाटण झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेते. आपण जसं वाटण चांगलं तेलात परतून घेतलेलं आहे तरी पण हे व्यवस्थित भाजून घेते. त्याच्यात आपण गरम पाणी टाकून देऊया. त्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतले.
आणि तुळशीला पण नैवेद्य दाखवून घेतले. परी टेस्ट करून सांग ना कशी झाली आजची थाळी. गुळवणी नाही केलेली, गुळवणी कोण खात नाही घरात. पोळी आपण आमटीबरोबर पण खाऊ शकतो. तुला दूध देऊ का पोळीबरोबर? नको. नको ना. खूप मस्त झालेली आहे. आमटी तिखट नाही ना झालेली? नाही, छान झाली ना. मला आमटी पण आवडते खायला जरा. आता भात आणि आमटीची टेस्ट करून सांग मला कशी झाली. ठीक आहे. मिक्स करून खा व्यवस्थित. पाहू शकता किती छान पोळी ही झालेली आहे. सगळी पुरण लागलेलं आहे. ह्या पण पोळीचं तसंच एकदम गरम गरम पोळी आहे. आता मी जेवण करून घेते. या सर्वांनी जेवायला.